परिसरात मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। बाप्पावरती पुष्पवृष्टी जी आहे ती लालबागमध्ये केली जाते। कशा पद्धतीने हा श्रॉफ बिल्डिंग परिसरातली ही आपण दृश्य पाहतो आहोत। गणपती जो आहे लालबाग परिसरामधला प्रत्येक येणारा मंडळाचा गणपती असेल त्याला श्रॉफ बिल्डिंगच्या इथं पुष्पवृष्टी केली जाते। ही अनेक वर्षांची परंपरा आहे। मुंबईतल्या या संपूर्ण गणेशोत्सवाचं हेच महत्त्व आहे की याला अनेक वर्षांची परंपरा आहे। जवळपास लालबागच्या परिसरामधली आपण दृश्य पाहतो आहोत। श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता गणेश भक्त इथं जमलेले आहेत आणि एक जेट जो आहे विमानाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण ऑपरेशन सिंदूर पाहिलेलं होतं त्याच पद्धतीत आता विमानाचं स्वरूप आपण पाहतो आहोत। पाकिस्तानला आपण धडा शिकवलेला होता आणि त्याच पद्धतीने कुठेतरी आता विमानाच्या माध्यमातून गुलाल असेल आणि पुष्पवृष्टीची उधळण जी आहे ती लाडक्या बाप्पावरती केली जाते। लालबागच्या राजाच्या या परिसरातली ही संपूर्ण अत्यंत सुंदर अशी दृश्य आहेत। या लाडक्या आपल्या बाप्पाचं रूप जे आहे ते आपण पाहतो आहोत। अत्यंत साधू रूपातली ही परळच्या राजाची मूर्ती संपूर्ण कार्यकर्ते आपण बघू शकतो की गुलालामध्ये संपूर्णपणे नाहून निघालेले आहेत। एकाही कार्यकर्ता असा नाहीये की त्याच्यावरती गुलाल पडलेला नाही। लाडक्या बाप्पावरती देखील गुलाल पडलेला आहे, त्यासोबत कार्यकर्त्यांवरती गुलाल पडलेला आहे। खरं म्हणजे विसर्जनाचं संपूर्ण ही जो काही माहोल असतो तो या गुलालामुळे बघू शकता आपण। बघा बाप्पाच्या अंगावरती संपूर्णपणे गुलाल उधळलेला आहे, परंतु बाप्पाच्या मूर्तीचं तेज रूप आहे ते कुठेच कमी झालेलं नाही। अत्यंत सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती लालबागच्या परिसरामधल्या विविध मंडळांच्या मूर्त्या अत्यंत आखीव रेखीव विविध मूर्त्या असतात। इथं तेजुकायचं मंडळ असेल, परळचा राजा असेल, त्यानंतर रंगारी बदक असेल आणि स्वतः लालबागच्या राजाची शान जी आहे ती या जगभरात पसरलेली आहे। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। अशा घोषणा ज्या आहेत ते लालबागच्या राजाचे भक्त देत असतात आणि ही अत्यंत सुंदर अशी दृश्य लालबागच्या राजाच्या परिसरामधली ही दृश्य जी आहेत त्याचे वर्णन करताना खरं म्हणजे बाप्पाचं हे शब्द कमी पडत आहेत, परंतु बाप्पाचा हा संपूर्ण जनसागर जो आहे तो इथं भक्तांचा उसळलेला आहे। भाविक जे आहेत ते भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत। अत्यंत सुंदर अशी ही दृश्य आहेत मुंबईच्या या लालबागच्या परिसरातली। संध्याकाळ जशी जशी होत जाईल त्यानंतरला गिरगाव चौपाटीवरती मोठमोठ्या मंडळाचे गणपती जे आहेत ते त्यांचं विसर्जन होईल, परंतु सध्या लालबागच्या परिसरामध्ये विविध मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जनासाठी निघत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही आत्ताची जी मूर्ती आपण पाहत आहोत परळचा राजा आहे। हा साधू रूपातली ही अत्यंत सुंदर मूर्ती आहे। तर श्रॉफ बिल्डिंगच्या जवळ जे आहे ती विविध येणारे गणपती आहेत त्यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते। गुलालाची उधळण केली जाते आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथं उपस्थित आहेत। खरं म्हणजे गणपतीचं स्वरूप जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि गणेशोत्सवाला सर्व वैर विसरून जे आहेत ती लोक सोबत येत असतात आणि हा संपूर्ण जनसागर जो आहे तो आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं इथं मुंबईकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या परिसरामध्ये आलेले आहेत। खरं म्हणजे गणपतीसाठी अनेक कोकणवासी असतील जे आहे ते गावी जात असतात आणि त्यानंतर आपल्या लाडक्या ज्यावेळेला ते मुंबईत परततात गौरीचं आणि गणपतीचं विसर्जन करून त्यानंतर आपल्या या मोठ्या मंडळांच्या गणपतीला ते जात असतात। परंतु ज्यांना कोणाला यावेळेला दर्शन घेता येत नाही त्यावेळेला खास करून आवर्जून ज्यावेळेला अनंत चतुर्थी असते त्या दिवशी हे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये येत असतात आणि ही तांबडी जोगेश्वरी